उगाची नियम कसा आहे आता व्हिडिओच काही करत नाही त्याच्यानंतर कोणता पर्याय आपल्याकडे त्याचा बाप कोणा सीओ आहे आणि एक कलेक्टर एक देवता बरोबर आहे तिसरा पर्यायच नाही त्याला देवता एक 15-20 दिवसाची वेळ देवता 20 दिवसामध्ये काय चौकशी आपल्या दिलेल्या पत्रावर काय कारवाई केली का त्याचं दुसरं पत्र येते का सीओला तसे पाहून आहेत तसा नियम आहे तात्काळ आदेश देऊ शकतो तो तर नियम आहे ना बरोबर आहे देऊन जर त्यांना जसं ऑर्डर असेल त्याला याला मानावंच लागते म्हणजे आपला विषय निघला नाही ना प्रत्यक्ष भेटू ना कोणती कारवाई व्हायची असेल केव्हा मी प्रत्यक्ष भेटायचं तात्काळ आहे की नाही ते आपण फॅक्स फेस करतो की नाही फॅक्स नाही केलं आपले कार्यकर्ते केले तिथे नाही प्रत्यक्ष भेटतो म्हणले का नाही आवड जाऊ भेटूच आपण प्रत्यक्ष कारवाई वेळ गेला दादा भेट घ्यायची आहे की नाही पॉईंट लक्षात शेकापूरला तात्काळ तिथे हे करते डायरेक्ट व्हिडिओला पुरे लावू शकते आहे की नाही तुम्ही काय करा जसा इकडे आपल्या दोन्ही विषयात एक नाही येतं भेट दिल्या एकाशी जसा वेळ भेटेल तुम्हाला हे करा तिथं पोस्ट करू आपण ह्या संदर्भात प्रत्यक्ष शिवची भेटी होता सगळे पॉईंटच्या लक्षात आणून त्याचा कायदा काय म्हणजे डिटेल आपण बरोबर आहे की नाही संपला विषय तिच्या बापाला हे करावं लागणार आहे ती त्याला ऑर्डरच करते आहे की नाही हे सगळं संदर्भ सविस्तर बसून आपण निवेदन तयार करू या तारखेला बंधनकारक आहे काम कोणतं आहे सुधारित वस्तीमध्ये एवढं तर साधं सोपं सगळ्याला माहित आहे की नाही मग याच्यात ज्यांनी ठराव दिला ते आपल्याला आरोपी होतील ग्रामसेवक आरोपी होतील बीडीओ होते अजून जेईपी न कोणी काय त्याचंही नाव सांगा असे पॉईंट काढा सविस्तर बसून लिहून लावूत घोडे यायचे सगळे आले सर्व भीम टायगर सेनेचा विजय हो भीम टायगर सेनेचा विजय हो भीम टायगर सेनेचा विजय हो दादा साहब चलते आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दादा साहब चलते आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है दादा साहब चलते आगे बढ़ो हम तुम इकडे पाण्याचा टाका असेल हे नाला म्हणजे धोका म्हणजे जय भीम आज शेकापूर तालुका माहूर या ठिकाणी आंबेडकरी चळवळीचे धडाडीचे पत्रकार समाधान कांबळे गजानन कांबळे तुषार कांबळे रोहित कांबळे मुकेश कांबळे दिलीप पाईकराव यांच्या सांगण्यावरून मी शेकापूर तालुका माहूर या ठिकाणी भेट दिलेली आहे भेटीचा विषय असा होता की शेकापूर या गावी दलितासाठी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत या ठिकाणी समाज मंदिर मंजूर झालेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की शासनाचे स्पष्ट आदेश GR असताना सुद्धा तो GR असा आहे दलित वस्तीसाठी आलेला फंड असेल समाज मंदिर असतील रोड असतील इत्यादी इत्यादी जे काही कामे असतील ते दलित वस्तीतच करणे बंधनकारक असताना या ठिकाणच्या ग्रामपंचायतीने जातीय भावनेतून दलितांना त्रास व्हावा जातीय भावनेतून त्यांना या योजनेचा लाभ घेता येऊ नये आणि म्हणून जाणून बुजून त्यांनी सदरील दलित वस्तीसाठी मंजूर झालेले समाज मंदिर दलित वस्तीमध्ये न बांधता बोधवाड्यात न बांधता ज्या ठिकाणी गावातील लोक शौचालयाला जातात ज्या ठिकाणी घाण आहे ज्या ठिकाणी नाल्याचं घाण पाणी वाहतं ज्या ठिकाणी केव्हाही पाण्याची फार जुनी झालेली टाकी आहे ही केव्हाही पडू शकते अशा ठिकाणी जाणून बुजून या ठिकाणी हे जे दिसत आहे बांधकाम आपण बघितलात हे पिल्लर जे आहेत या ठिकाणी समाज मंदिर ते निर्माण करत आहेत पहिल्यांदा भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने मी सदरील ग्रामपंचायतचा मी जाहीर निषेध करतो कारण ग्रामपंचायतला दलित वस्तीच्या बाहेर समाज मंदिर कराय म्हणण्याचा अधिकारच दिलेला नाही शासनाने आणि म्हणून या ठिकाणी ग्रामपंचायतचे जे जे सदस्य आहेत ज्यांच्या ठरावावर ज्यांच्या सह्या आहेत या सर्वांवर कायद्यानुसार 18 चिठ्ठी दाखल झाली पाहिजेत ही भीम टायगर सेनेची मागणी आहे। नंबर 2 आमच्या शेकापूर येथील समाज बांधवांनी संबंधित तालुक्याचे प्रमुख ज्यांचं तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीवर नियंत्रण असतं अशा नालायक
अक्कल नसलेल्या बेअक्कल असलेल्या बीडीओला तक्रार दिली. एक नाही, दोन नाही, 3 तक्रारी दिल्या, रास्ता रोको सुद्धा केला. परंतु हरामखोर पैसे खाऊ दलाल असलेल्या बीडीओनी साधा पत्राची दखलही घेतली नाही आणि संबंधित बांधकाम थांबविलं सुद्धा नाही, त्याची चौकशी केलेली नाही. त्याबद्दल सदर बीडीओचा सुद्धा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो. आणि मग या ठिकाणी भीम टायगर सैनिकच्या माध्यमातून मी या ठिकाणी शेकाळपूर येथील सर्व बौद्ध बांधव या कार्यकर्त्यासोबत चर्चा करून लागलीच आम्ही ग्रामपंचायतीने जो ठराव घेतला समाज मंदिर गावाच्या बाहेर करा, घाणीच्या ठिकाणी करा, त्यांना आरोपी करून ज्यांना ग्रामपंचायतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केलं अशी जी नालायक ग्रामसेवक आहे तिला आरोपी करून आणि बीडीओने आमच्या तक्रारीची दखल घेतली नाही त्या बीडीओला सुद्धा आरोपी करून लवकर भीम टायगर सैनिकच्या माध्यमातून शेकाळपूर येथील सर्व बौद्ध बांधवांना घेऊन लवकर त्या नालायक बीडीओला सस्पेंड करा, ग्रामसेवकाला सस्पेंड करा. ज्यांनी चुकीचा ठराव दिला त्याच्यावर गुन्हे दाखल करून तो ठराव रद्द करून सदरील काम तात्काळ रद्द करण्यात यावे यासाठी आम्ही लवकरच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड माननीय जिल्हाधिकारी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना तक्रार देणार आहोत. लवकर जर शिवनी सुद्धा कारवाई नाही केली तर आम्ही नांदेड येथे फार मोठे या ठिकाणी आंदोलन उभं करणार आहोत. हा इशारा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहोत. जय भीम, जय संविधान. भीम टायगर सैनिकचा विजय असो. भीम टायगर सैनिकचा विजय असो. दादा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. दादा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.